या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड येथील शिवराज विद्यालयाच्या इयत्ता 10वी 1978 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 47 वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील कैलासवासी दादोबा मंडलिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीडी मखदूम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी होडगे उपस्थित होते। प्रारंभी गुरुवर्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, कैलासवासी सदाशिवराव मंडलिक तसेच तत्कालीन मुख्याध्यापक कैलासवासी NK पठाडे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी दिवंगत गुरुजन व वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विष्णू खाडे यांनी केले। शालेय जीवनातील आठवणी, वर्गातील मस्ती, खोडा, शिक्षकांचे प्रेम व शिस्त यांची उजळणी करताना अनेकांच्या डोळ्यातून भावना व्यक्त झाल्या। अरे विष्ण्या बळ्या दिल्या अशा हाकांमधून जुन्या मैत्रीचा उत्साह पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला। विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी, उद्योजक, शिक्षक, समाजसेवक तसेच सेवानिवृत्त अधिकारी एकत्र येऊन आपापल्या आयुष्यातील यशस्वी प्रवासाच्या कथा सांगत होते। यावेळी VP पाटील, विष्णुपंत खैरे, BH गुजर, BG साखळकर, IN बेग, YR जाधव, PT ढेरे, भीमराव पाटील आदी गुरुजनांनी आठवणींना उजाळा दिला। अध्यक्षीय भाषणात पीडी मखदूम यांनी विद्यार्थ्यांच्या नम्र स्वभावाची आठवण करून देत शस्त्रक्रियेच्या वेळी शशी दरेकर यांनी दिलेल्या रक्तदानाचा प्रसंग सांगत हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचं भावपणे नमूद केले। कार्यक्रमास विष्णू खाडे, जयवंत भारमल, शशी दरेकर, दिलीप खैरे, पांडुरंग खराडे, रंगराव पाटील, आनंद जाधव यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर कमळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद जाधव यांनी मांडले। स्नेहभोजनाने या भावनिक स्नेह मेळाव्याची सांगता झाली। TV नेक्स्ट माझ्यासाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।